नेत्यांची घरं, कार्यालय जाळल्याप्रकरणी गुन्हे मात्र कायम असणार आहेत। जाळपोळीतील 79 पैकी 36 गुन्हे मागे घेण्यासंदर्भाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। यामध्ये नेत्यांची घरं, हॉटेल्स जाळलेले 43 गुन्हे मात्र कायम आहेत। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे। उदय, बीडमधील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यानचे 36 गुन्हे हे मागे घेतले जाणार आहेत। काय नेमक्या घडामोडी होत आहेत? नक्कीच बीडमध्ये 30 ऑक्टोबर 2023 रोजी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या। यामध्ये काही नेत्यांची घरं तसेच हॉटेल्स देखील जाळण्यात आली होती। यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत अशी मागणी केली होती। त्यानुसार सरकारनं GR काढला होता। आता त्या GRची कुठं अंमलबजावणी सुरू असल्याचे दिसत आहे। बीडमध्ये किरकोळ स्वरूपाचे जे 36 गुन्हे आहेत, ज्यामध्ये रास्ता रोको असेल, रस्त्यावर टायर जाळणे असेल, असे जे गुन्हे आहेत किंवा मग सरकारी मालमत्तेचं 5 लाख रुपयांच्या आतील जे नुकसान आहे, असे स्वरूपाचे जे गुन्हे आहेत ते मागे घेतले जाणार आहेत। यामध्ये पोलिसांनी वर्गवारी केली असून असे 36 गुन्हे, आता 79 पैकी 36 गुन्हे हे मागे घेतले जाणार आहेत। परंतु या गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत त्यांच्याकडून हमीपत्र देखील भरून घेणार असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलंय।